नमस्कार, स्वागत आहे तुमचं खमंग मराठीमध्ये। आज मी ओल्या नारळाच्या वड्यांची रेसिपी शेअर करणार आहे। ओल्या नारळाच्या वड्या करण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे सगळ्यात आधी। आणि त्यामध्ये हा ओल्या नारळाचा कीस आपल्याला घालायचा आहे। या रोजच्या वापरातल्या वाटीने मी 2 वाट्या ओल्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे। हा कीस 1-2 मिनिट आपण परतून घेऊ तुपामध्ये। आणि त्यानंतर त्याच वाटीने पाऊण वाटी साखर मी यामध्ये घालणार आहे आणि 1 वाटी कोमट दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे। हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला याला साखर विरघळेपर्यंत असंच होऊ द्यायचं आहे। मधून मधून आपल्याला याला हलवत राहायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला इथे लोच ठेवायची आहे। 5 ते 7 मिनिटात याची साखर विरघळते। आता हे आपल्याला जरा थोडं घट्ट होईपर्यंत होऊ द्यायचं आहे। वड्या आपल्या होत आहेत तोपर्यंत आपण या ताटलीला तूप लावून घेऊ। या ताटलीवर आपल्याला वड्या थापायच्या आहेत, त्यामुळे आधी आपण याला तूप लावून सगळ्या ताटलीला असं तूप लावून घेऊ। एक छान आळून आलं आहे। आपण याच्या वड्या थापून घेऊ। या तूप लावलेल्या ताटलीमध्ये मी वड्या थापून घेणार आहे। याच्या जितक्या जाडीच्या वड्या तुम्हाला हव्या असतील त्याप्रमाणे तुम्ही ताटली घ्या। जर तुम्हाला जास्ती गोड हव्या असतील वड्या तर थोडंसं साखरेचं प्रमाण वाढवू शकता। छान असं दाबून दाबून आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे। त्याला आता आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। थोडंसं कोमट झालं की याच्या वड्या आपल्याला काढून घ्यायच्या। वड्या थापायच्या आधी यामध्ये मी अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घेतली होती, ती मी दाखवायची विसरून गेली। आता हे थोडं कोमट झालं आहे, याच्या आपण वड्या करून घेऊ। कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। ज्या आकाराच्या वड्या तुम्हाला हव्या असतील त्या आकाराच्या वड्या तुम्ही करून घेऊ शकता। मस्त आपल्या या खोबऱ्याच्या वड्या तयार आहेत। खूप टेस्टी लागतात आणि आपल्याला उपवासालाही ह्या आपण खाऊ शकतो। छान लागतात। तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।